नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण यातील आज हा 25वा भाग. आपण 203व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की अनेक नंतर बघणाऱ्या लोकांनी अनेक विचारणा केली की आधीचे भाग आम्हाला कसे बघता येतील किंवा ऐकता येतील. तर हे सगळे भाग पूर्वीचे. त्याचबरोबर मी ऋणानुबंधी म्हणून जी मालिका करतोय ती व त्याही आधी केलेल्या यशस्वी समर्थ सूत्रे, मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शन, इन्कम टॅक्सच्या नवलनगरीचं अभिवाचन, हे सगळं मी अरुण गोडबोले ARUNGODBOLE हा माझा चॅनेल आहे त्याच्यावरती टाकलेला आहे. आपण तो चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि चॅनेलवर जाऊन आपण हे मागच्याही सर्व व्हिडिओज पाहू शकता. जरूर बघा, आपले अभिप्राय मला कळवत राहा. आणि आता आपण सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 203. नाना विचार सुश्रांतो धीरो विश्रांती मागता न कल्पते न जानाती न शृणोती न पश्यती. अर्थ: विविध विचारांनी थकून गेलेला धीरपुरुष शांतीला प्राप्त होतो. तो कसली कल्पना करत नाही, काही जाणत नाही, काही ऐकत नाही किंवा काही पाहतही नाही. माणूस थकतो केव्हा? तर खूप श्रम केल्यावर, कधी खूप विचार केल्यावर, कधी खूप मानसिक ताण तणाव झेलल्यावर थकून भागून मग तो शांत होतो. काही हालचाल करण्याचे त्याला त्राण उरत नाही. जीवाच्या असंख्य जन्मापैकी प्रत्येक जन्मात जीव विचार करून जीवनाचे सार शोधायची खटपट करीत राहतो. त्यातून त्याला जेव्हा भाग्याने मनुष्यजन्म प्राप्त होतो तेव्हा अशा विचार व विकारांच्या मागे धावण्यातील व्यर्थ वाटू लागून तो वृत्ती मुरडून अंतर्मुख करू लागतो. या भागदौडीतून थकून तो चित्त एकाग्र करून आत्मतत्व शोधू लागतो. जेव्हा त्याला हा तत्वबोध होतो तेव्हा सर्व संशयातून भ्रमातून तो जीवमुक्त होऊन प्रशांत अवस्थेत स्वानंदात स्वस्थ विश्राम करीत राहतो. ही सर्व धडपड व त्यातील थकवा अष्टावक्र मुनींनी नाना विचार सुश्रांतो या विशेषणातून फारच सुंदररित्या व्यक्त केलेला आहे. असा आत्मरूपात विराम पावलेला योगी पुरुष सर्वज्ञ झाल्यामुळे त्याला कल्पना करण्याची गरज नसते. सर्व ज्ञानप्राप्ती झालीच असल्यामुळे आणखी मोठे ज्ञान मिळवण्याचे किंवा कोणाकडून काही उद्देश ऐकण्याचे त्याला कारणही नसते. कोणतीही गोष्ट निरीक्षण करून पाहण्याची त्याला गरज नसते आणि शिवाय इतर जे जे विश्वात दिसते ते क्षणभंगूर असल्याची, माया स्वरूप असल्याची खात्री पटल्यामुळे ते त्याला पाहण्याची इच्छा नसते. थोडक्यात एखादे पक्व फळ सहजरित्या झाडावरून खाली पडावे तर सुत्रांत योगी या सर्व क्रियातून मोकळा होऊन अक्षय शांतीला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 204. असमाश्वेर विक्षेपान्न मुमुक्षुर्न च चेतरः निश्चित्य कल्पितं पश्यन् ब्रह्मै वास्ते महाशया. अर्थ: समाधीरहित आणि विक्षेपरहित झाल्यामुळे महाशय योगी मुमुक्षु नसतो आणि बद्धही नसतो. तो सर्व संसार कल्पित आहे जाणून ब्रह्मस्थितीत निमग्न असतो. जग व त्याचे व्यापार खरे मानून त्यातून इंद्रिय सुख शोधणारा वासनांच्या बंधनात असल्यामुळे बद्ध असतो. ज्याला या वासनांच्या अंधारात तात्परताना परमार्थाच्या प्रकाशाचा किरण दिसतो व जो त्या किरणाचा दर प्रयत्नाने शोध घेऊन लागतो तो मुमुक्षु होय. बद्धाला मुक्तीची कल्पना असल्यामुळे त्याला शोध घेण्याची बुद्धी होतच नाही. या उलट मुमुक्ष मुक्तीचा शोध घेण्यासाठी जीवनाचा खरा अर्थ म्हणजे परमार्थ जाणण्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखाळत असतो. भक्ती, योग, ज्ञान असे हे मार्ग त्याला खुणत असतात. त्या मार्गाने साधन करीत तो जेव्हा अंतिम सिद्धावस्थेला पोचतो तेव्हा त्याचे सर्व विकल्प संपून गेलेले असतात. त्याच्या अंतःकरणात विक्षेप नसतात आणि समाधीवस्थेच्याही पलीकडे तो पोचलेला असतो. असा योगी बद्ध मुमुक्षु साधक या सर्व अवस्था ओलांडून सिद्धावस्थेत स्थित असतो. त्याला अष्टावक्र ऋषी येथे महाशय म्हणजे ज्याने महान आशय म्हणजेच परमतत्व जाणलेले आहे, जो आकाशासारखा विशाल आहे असे संबोधतात. हे सर्व विश्व कल्पना मात्र आहे, त्याला सत्यात अस्तित्वच नाही हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते व त्यामुळे तो या सर्व विश्वमात्रात पसरलेले एकच एक आत्मतत्व जाणून सर्व विश्वाला ब्रह्मस्वरूपच पाहतो. असा सिद्धपुरुष सदैव ब्रह्मपदीच लीन झालेला असतो. श्लोक क्रमांक 205. यस्यांतः स्यादहंकारो न करोति सः निरहंकार धीरेण यत्किंचित कृतम.
अर्थ, ज्याच्या अंतःकरणात अहंकार आहे त्याने काही न करूनही तो कर्म करता असतो आणि निरहंकारी धीर पुरुष कर्मे करूनही अकर्ताच असतो. कर्म दोघंही करत असतात, परंतु त्याच्या मागे जो भाव आहे त्याने त्या दोघातला फरक अष्टावक्र इथे स्पष्ट करून सांगतात. अहंकाराचा अर्थच असा आहे की मी करतो अशी भावना असणे. आपल्या रोजच्या वागण्यातही ह्या सूक्ष्म रूपाने दडून बसलेलाच असतो. 2-4 वर्षे खटपट करूनही मुलीचे लग्न जमत नसते तोपर्यंत आपण योग नाही म्हणतो, पण जमले की मात्र मी मुलीचे लग्न ठरवलं असा करता भाव आपण आपल्याकडे घेतो. असा हा अहंकार आपल्या सर्वांच्या इतका भिनलेला आहे की तो आहे असे आपल्याला वाटतच नाही. मोठमोठे विद्वान, साधू, महाराज, बुवा म्हणून गणणारे यातून सुटत नाही. त्यांना तर मी साधू आहे याचाच अभिमान होतो. मी विनम्र आहे, मी निरासक्त आहे याचा अहंकार झाला तर तो साधू विनम्र आणि निरासक्त कुठून राहणार. म्हणून अहंकार असलेल्या माणसाने काही कर्म केले नाही तरीही न केल्याचाच तो अहंकार धरतो व कर्म करता होतो. या उलट आत्मज्ञानी धीर पुरुषाचे चित्त पूर्णपणे अहंकारमुक्त असते. त्याच्या वाटेला आलेली कर्मे तो अवश्य करतो खरा, पण त्यामध्ये त्याचा कर्ताभाव बिलकुल नसतो. कर्ताभाव फलाशा अहंकार नसल्यामुळे सर्व कार्य करून सुद्धा तो अकर्ताच असतो. श्लोक क्रमांक 206. नोद्विग्नम न च संतुष्ट म कर्तृत्व स्पंद वर्जितम निराशम गतसंदेहम चित्तम मुक्तस्य राजते. अर्थ, मुक्त पुरुषाचे चित्त उद्विग्न नसते आणि संतुष्टही नसते. ते कर्तृत्वरहित, चलनरहित, आशारहित आणि संशयरहित असल्याने शोभून दिसते. अष्टावक्र ऋषींनी शब्दांची योजना किती अचूक आहे याचा पुरेपूर प्रत्यय या श्लोकात येतो. जो मुक्तीला प्राप्त झालेला आहे असा पुरुष उद्विग्न म्हणजे अस्वस्थ, क्षुब्ध, प्रक्षोभित असणार नाही हे आपण समजू शकतो, पण तो संतुष्टही नसतो याचा अर्थ नीट पाहणे जरूर आहे. मुक्त अशा अवस्थेत असतो की त्याला काही करायची इच्छाही नसते. त्यामुळे जेथे इच्छाच नाही तेव्हा संतुष्ट तरी कशाने व्हायचे. संतोष आणि उद्विग्नता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्याला अमुक गोष्टी संतोष होईल तोच ती जर गोष्ट मिळाली नाही तर उद्विग्न होईल. पण कोणतीच गोष्ट नको असल्याने मुक्ताला संतोषही नाही आणि उद्विग्नताही नाही. रोगच नसलेल्याला औषधाची आणि डॉक्टरचीही गरज नाही अशासारखीची स्थिती आहे. त्याला काही मिळण्याची वासना असल्याने तो आशारहित असतो आणि कर्ताभाव नसल्याने कर्तृत्वरहित असतो. विषयवासनामुळे वृत्तीत लहरी निर्माण होऊन स्पंदने होतात, पण मुक्ताच्या वासना संपून तो निरासक्त झाल्याने त्याचे चित्त कधीही खळबळत नाही, तर ते अचलच असते. आत्मतत्व जाणल्यामुळे त्याचे सर्व भ्रम आणि संशय पूर्णपणे नाहीसे झाले असून तो सर्व विश्व आत्मरूपच पाहतो आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणात सुखदुःखाची आंदोलने कधीही उचंबळत नाहीत. असा तो सर्वार्थाने मुक्त असल्याने त्याचे चित्त सदैव विक्षेपरहित प्रशांत असते हे निश्चित. श्लोक क्रमांक 207. निर्ध्यातुं चेष्टितं वापि यश्चित्तं न प्रवर्तते निर्निमित्तमिदं किंतु निर्धार्यति विचेष्टते. अर्थ, जे चित्त स्वस्थ बसण्याला अथवा कर्म करण्याला प्रवृत्त होत नाही तेच चित्त निर्हेतुकपणे अकर्म किंवा कर्म करीत असते. आत्मतत्व ज्याने जाणले, सृष्टीचे मायारूप जो समजून आत्मस्थित झाला तोच मुक्त पुरुष होय. अशा मुक्त पुरुषाचे सर्व विकार, सर्व आशा आकांक्षा मावळलेल्या असतात. जबरदस्तीने आशा सोडणे वेगळे आणि मुक्ताचे आशामधून विगलित होणे वेगळे आणि अद्वितीय. त्यामुळे त्याला काही मिळवायचे नसते, करायचे नसते आणि त्यागायचेही नसते. त्यामुळे तो कर्म करण्याला प्रवृत्त होत नाही आणि कर्म सोडून अगदी ध्यान समाधी लावूनच बसले पाहिजे असेही त्याला वाटत नाही. तो जे सहजपणे त्याला प्राप्त होईल ते आयुष्य कमलदलाप्रमाणे अलिप्त वृत्तीने जगत राहतो. जगाच्या इतरांच्या घडामोडीची त्याला काही देणेघेणे नसते. अशावेळी सहज अशी शंका येते की मग असा मुक्त कधी कर्म करताना दिसतो तर कधी ध्यान करतानाही दिसतो, हे कसे काय. त्या शंकेचे उत्तर देताना अष्टावक्र म्हणतात की यदृच्छेने आलेले कर्म तो मुक्तात्मा करताना जरूर दिसेल, पण त्या करण्यामागे त्याचा कर्ताभाव शून्य असेल. एखाद्या वेळी तो ध्यान समाधीतही दिसेल, पण त्यामागेही मला मोक्ष मिळवायचा आहे अशी कोणतीही आकांक्षा असणार नाही, हेतू असणार नाही.
दोरी तुटलेला पतंग येणाऱ्या वाऱ्यावर इकडे तिकडे स्वाभाविकपणे जावा, तसेच मुक्त पुरुषांचे वागणे पूर्णपणे स्वाभाविक, निर्हेतुक आणि अलिप्त भावाचे असते. श्लोक क्रमांक 208. तत्त्वं यथार्थमाकर्ण्यं मंदः प्राप्नोति मूढताम् अथवा याति संकोच मूढा कोपी मूढवत. अर्थ: यथार्थ तत्व ऐकून मंदबुद्धी हतबुद्ध होतो, पण बुद्धिमान पुरुष ते पटकन समजल्यामुळे संसारातून संकोच पाहून अंतर्मुख झाल्यामुळे सामान्यांना मूर्खाप्रमाणे भासतो. रोजच्या जगण्याच्या धावपळीत प्रखर सत्य सोसण्याची आपली क्षमताच नसते. एखाद्या रोगाला तो बरा होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले तर तो तेव्हाच गाठ होऊन जातो. एखाद्याच्या वाग्दत्तमधून आपली जुनी विफल प्रेम कहाणी सांगितली व तो विषय पूर्वी संपलेला आहे असे कितीही जीव तोडून सांगितले तरी ते नियोजितवर मान्य करू शकणार नाही. आपला मुलगा ढ आहे हे आपण मान्य न करता तो नापास झाल्याबद्दल परीक्षकांना दोष देण्याचा सोपा मार्ग पकडतो. तेव्हा अशा प्रपंची माणसाला यथार्थ परमतत्व सांगितले तर तो हतबुद्ध होईल हे निश्चित. तुझी पत्नी, मुले बाळे, धनसंपत्ती, मानमर्यादा हे सगळं खोटे मायाजाल आहे हे सत्य पचवण्याची त्याची मानसिक तयारी नसते व त्यामुळे ते ऐकल्यावर तो मूढ होऊन उलट जास्त घट्टपणे संसारात रमू लागतो. या उलट बुद्धिमान साधकाची परिस्थिती असते. त्याच्या मनाची पूर्वमशागत झालेलीच असते. फक्त परमतत्वाचे बीज पडायची खोटी. ते बीज पडले की त्याचा वृक्ष होणार हे निश्चित असते. त्यामुळे त्याने यथार्थ सत्य ऐकले की त्याला त्याचे चटकन आकलन होते. ज्याची तो प्रतीक्षा करत होता तो परिस्पर्श त्याला लाभतो. आपल्या ऐहिक पसाऱ्याचा संकोच करून त्यात गुंतलेले चित्त सोडून घेतो आणि मग त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशाच्या आधारे तेजोमय समाधीला प्राप्त होतो. अशा ज्ञानी माणसाला प्रापंचिक माणसे समजून घेऊ शकत नाहीत आणि ते उलट मूर्खपणाने त्यालाच मूर्ख समजतात हेही सांगितल्यावाचून अष्टावक्रोशी राहत नाही. श्लोक क्रमांक 209. एकाग्रता निरोध होवा मूढैरम्यस्य ते वृषम धीरा योग कृत्यम न पश्यन्ति सुप्तवत स्वपदे स्थितः. अर्थ: अज्ञानी मनुष्यच एकाग्रता किंवा इंद्रिय निरोधनाचा सतत अभ्यास करीत राहतो, परंतु आत्मस्थित धीर पुरुषांना काहीही करावयाचे शिल्लक नसल्याने ते झोपलेल्या माणसाप्रमाणे स्वस्थ असतात. प्रपंचामध्ये गुंतून गेल्यावर त्यातही कधीकधी माणसाला क्षणिक का होईना प्रपंचात अर्थ नाही असे वाटू लागते. कधी एखादी आपत्ती येते, कधी जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो आणि मग हे विश्व व त्यातील आपला ऐहिकाचा पसारा खरा नाही असे त्याला जाणवू लागते. त्यामुळे मग तो निवृत्ती मार्गाकडे आकर्षित होतो. कोणी त्याला ध्यान, योग, प्राणायाम असे वेगवेगळे मार्ग सांगतात व तो ते करायलाही लागतो. मनाची एकाग्रता करण्यासाठी नामस्मरण, ध्यान व नंतर समाधीचा तो अभ्यास करतो. कधी योगमार्गाने जाऊन यम, नियम, प्राणायाम असे करू लागतो. पण अनेकदा काय होते, हे सर्व ज्या सत्य ज्ञानप्राप्तीसाठी करायचे ते साध्य तो विसरून जाऊन या साधनांच्या गुंतावळ्यात अडकून पडतो. म्हणजे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना चढायचा आहे खरे, पण तो मजला आल्यावर त्यात जायचे सोडून तो जिन्याची चढउतार करत बसतो. अशामुळे मग तो आयुष्यभर साधने व अभ्यासच करत राहून परमार्थापर्यंत पोचूच शकत नाही. या उलट ज्ञानी मनुष्य आत्मस्थितीला पोचलेलाच असल्याने त्याला असल्या साधनरूपी पायऱ्यांची चढउतार करण्याची आवश्यकता उरलेली नसते. त्यामुळे तो आत्ममग्न अवस्थेत स्वस्थ असतो. एखादा गाढ झोपी गेलेला माणूस जितका स्वस्थ व शांत असतो तितकाच असा आत्मजागृत धीर पुरुष जगात वागताना स्वस्थ असलेला अनुभवास येतो. श्लोक क्रमांक 210. अप्रयत्नात प्रयत्नाद्वा मूढो नाप्नोति निवृत्तिम तत्वनिश्चय मात्रेण प्राज्ञो भवति निर्वृत्तः. अर्थ: प्रयत्न करून किंवा तो न करूनही मूर्ख मनुष्याला आत्मशांतीचा लाभ होत नाही, परंतु ज्ञानी माणसाचा तत्वनिश्चय झाल्याने त्याला सहजपणे आत्मशांती प्राप्त होते. आत्मज्ञान ही काही अशी गोष्ट नाही की अमुक केले म्हणजे ती साध्य होईल. काही गोष्टीमध्ये आपण अनेकदा 2+2=4 होता अशा पद्धतीचा हिशोब मांडू शकतो. रोज 108 सूर्यनमस्कार जर 2 वर्षे घातले तर प्रकृती उत्तम राहील, किंवा रोज भगवद्गीतेची 10 श्लोक पाठ केले तर 3 महिन्यात संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत होईल. हे हिशोब व्यवहारात ठीक आहे, पण परमार्थात ते लागू पडत नाही.
मी 3 वर्षे रोज साधना केली, मग मला आता आत्मज्ञान झालेच पाहिजे असे कोणी म्हणाला तर तो ज्ञानी होत नाही. यम नियम प्राणायामांचा रतीब घालून ते ज्ञान होईलच असे नाही. काही वेळा असे करून लोक कंटाळतात. आत्मज्ञान स्वाभाविकपणे जागृत होते असे कोणाचे ऐकतात आणि मग सर्व साधना सोडून प्रयत्न सोडून आळसामध्ये स्वस्थ राहून ज्ञानप्राप्ती आपोआप होईल म्हणून वाट पाहत राहतात. हाही मार्ग चुकीचाच आहे. अशा वेळी ज्ञान प्राप्त होत नाहीच, कारण पहिली धावाधाव व दुसरा आळस करणारे लोक मंदबुद्धीच असतात. या उलट ज्याची बुद्धी अभ्यासाने तीक्ष्ण बनलेली आहे, अहिकातून मन उडण्यास प्रारंभ झाला आहे, अशा माणसाला मात्र चटकन आत्मस्थिती प्राप्त होऊ शकते. त्यामागे त्याचा झालेला परमसत्याचा तत्व निश्चयच कारणीभूत असतो. आत्मज्ञानी होऊन मिळणारी आत्मशांती ही झटापट करून मिळवायची गोष्ट नाही. ती वृत्ती अंतर्मुख करून दृढनिश्चय करून आत्मलय साधल्यावर स्वाभाविकपणे प्रगट होणारी गोष्ट आहे. श्लोक क्रमांक 211. शुद्धम बुद्धम प्रियम पूर्णम निष्प्रपंच निरामया आत्मानं तम न जानन्ति तत्राभ्यासपरा जना. अर्थ: शुद्ध, स्वयंप्रज्ञ, परमप्रिय, पूर्णस्वरूप, निष्प्रपंच आणि दुःखरहित आत्मस्वरूपाला केवळ खटपट व अभ्यास करून जाणता येत नाही. मागील श्लोकातलाच संदेश पुढं अष्टावक्र चालू ठेवतात. अभ्यास म्हणजे काय, तर ते जे आपणाजवळ नाही ते मिळवण्याची धडपड आणि खटपट होय. आवाज सुरेल व्हावा म्हणून रियाज केला जातो, शरीर सुधारावे म्हणून व्यायाम केला जातो, पैसे मिळवण्यासाठी व्यापार केला जातो. या सगळ्या गोष्टी अभ्यासाने व सतत प्रयत्नाने साध्य करून घेतात असे व्यवहाराने आपणास सांगते. आपण त्याचा अनुभवही घेऊ शकतो. पण अभ्यासाने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टी पाहिल्या तर त्या आपल्याकडे आधी नव्हत्या. आवाज होता पण सुरेल नव्हता, शरीर होते पण बळ नव्हते, मात्र नंतर अभ्यासामुळे त्या मिळाल्या अशाच आहेत हे लक्षात येईल. म्हणजेच बाह्य वस्तू अभ्यासामुळे प्राप्त होणे शक्य असते, परंतु आत्मज्ञान हे काही कुठून बाहेर आणायचे नसते. ते तुमच्याजवळच असते. तुझे आहे तुझपाशी असे जे आत्मस्वरूप आहे हे कळण्यासाठी त्यावर चढलेली ऐहिक वासनांची पुटे व जळमटे काढली की ते तुमच्यातूनच जागृत होणार आहे. तेथे खटपट लटपटीचा मामला नसून तत्वनिश्चयाची गरज आहे आणि तो निश्चय जेव्हा बाणेल तेव्हा काही केल्याशिवाय ते प्राप्त होईल. त्याचा स्फुल्लिंग सुप्तावस्थेत तुमच्यात आहेच, फक्त त्यावर बसलेली राख दूर व्हायची खोटी आहे. ज्ञानाच्या सहाय्याने प्रवृत्ती व निवृत्तीची राख उडून लावली की तुम्ही सत्य आत्मस्वरूप जाणलेच म्हणून समजा आणि हे आत्मस्वरूप शुद्ध, बुद्ध, प्रिय, पूर्ण, निर्लेप आणि निरामय असल्याची प्रचिती होऊन तुम्हाला प्रचिती येईल आणि तुम्ही मुक्तीला प्राप्त व्हाल. श्लोक क्रमांक 212. नाप्नोति कर्मणा मोक्षम विमूढोऽभ्यास रूपिणा धन्यो विज्ञान मात्रेण मुक्तस्थिष्ठत्यविक्रिया. अर्थात अज्ञानी पुरुष सतत अभ्यास रूपे कर्म करूनही मोक्षाला प्राप्त होत नाही, परंतु क्रियारहित ज्ञानी केवळ ज्ञानाने कर्मापासून अलिप्त होऊन मुक्त होतो. अनेकांना मुक्ती मिळवणे म्हणजे रोजच्या वरातील एखादी गोष्ट मिळवण्याचं काही वाटत असते. अमुक केले म्हणजे लोकहिताची खूप कामे केली, जनसेवा केली किंवा दानधर्म केला, गोरगरिबांना मदत केली म्हणजे मोक्ष मिळेल असे काही जणांना वाटते. ते त्या मार्गाने प्रयत्न करत राहतात. वेळप्रसंगी अवैध मार्गानेही पैसे मिळवतात, दुराचरण करतात, पण ही लोकहिताची कामे करून मुक्तीची आशा धरतात. या उलट काही जण अशी लौकिक कर्मे सोडून जप, तप, ध्यान मार्ग अशा पारमार्थिक कर्मांच्या मागे लागतात. पण हे दोन्ही मार्ग चुकीचे असून अंतःकरणात ज्ञान व जागृत न होता केलेली कर्मे किंवा अभ्यास यांनी मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. अज्ञान व मुक्ती हे कधी एकत्र येऊ शकत नाहीत असे सांगून अष्टावक्र ऋषी ज्ञानमार्गाचीच कास धराव्यास सांगतात. ज्ञानाचा स्फुल्लिंग ज्याच्या हृदयात जागृत झाला आहे त्याला अशा कर्मांची किंवा अभ्यासाची गरजही उरणार नाही. एखादी ठिणगी जसा कापसाचा प्रचंड ढीग भस्मसात करू शकते, तशी ज्ञानाची ठिणगी अज्ञानाचा, भ्रमाचा, मायेचा आणि वासनेचा समूळ नाश करण्यास समर्थ असते. ज्याच्या अंतरात ती ज्ञानाची ठिणगी जागृत झाली तो धन्य होय. त्या ठिणगीचाच पुढे विशाल असा ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित होतो. त्यामध्ये सर्व कर्माशा, वासना नष्ट होते. तो या अहिक पसाऱ्यातून अलिप्त होतो आणि आत्मस्थित होऊन
सर्व कर्मातून मुक्त होऊन मोक्षाला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 213. मूढो नाप्नोति तद्ब्रह्म यतो भवितुमिच्छति अनिच्छन्नपि धीरो हि ब्रह्मस्वरूप भाक. अर्थ: अज्ञानी माणसाने ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा केली तरी त्याला ते प्राप्त होत नाही, पण ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा न करताही ज्ञानी पुरुष परब्रह्माला प्राप्त करून घेऊ शकतो. परब्रह्माशी एकरूपता होणे म्हणजे सर्व इच्छा संपवून मीपणा विसर्जित करून स्वस्वरूप जाणणे होय. जेथे इच्छा आली तेथे इच्छातून मुक्ती कशी असणार? मी ब्रह्म जाणणार आहे किंवा मला आता थोडे थोडे ब्रह्मस्वरूप समजू लागले असे जो म्हणेल तो परब्रह्मापासून लांबच समजला पाहिजे. ते जाणू म्हणून जाणता येत नाही आणि जेव्हा ते जाणले जाते तेव्हा जाणणारही वेगळा न राहता त्यातच वितळून जातो. इच्छा आली की वासना आली की दुजाभाव आलाच, मग तेथे एकरूपता कशी येणार? म्हणून अष्टावक्र ऋषी म्हणतात की ज्ञानाची ज्योत जागृत झाल्याशिवाय जो ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा करतो त्याला ते प्राप्त होणे केवळ अशक्यच आहे. मात्र या उलट स्थिती ज्ञानी पुरुषाची असते. जसा सूर्य प्रकाशला की अंधाराचा आपोआप नाश होतो, तसा ज्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा स्फुल्लिंग जागृत होतो तो आपोआपच परब्रह्माचा उपासक होऊन जातो. भले त्याची इच्छा असो वा नसो, तो परब्रह्माचा उपासक होऊन जातोच. कारण ज्ञानजागृती झाल्यावर सर्व इच्छाही विलयच पावतात. वाल्या कोळी इच्छा न धरताही वाल्मिकी झालाच ना. परब्रह्माचे आत्मज्ञान नये देता सांगता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे अशा स्वरूपाचे शब्दाविण हेतूविण कर्माविण जाणण्याचे आणि जाणवण्याचे आहे. त्यामुळे ज्ञानीपुरुष इच्छा न धरताही परब्रह्म स्वरूपाचा अतिशय स्वाभाविकतेने उपासक होतो आणि शेवटी स्वतः परब्रह्म स्वरूपच होऊन जातो. आज इथेच आपण थांबूया. उद्या श्लोक क्रमांक 214 पासून पुढे सुरू करूया. तोपर्यंत नमस्कार.